छत्रपती संभाजी महाराज म्हणजे इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा. दुर्दैवानं 9 वर्षाच्या वादळी पराक्रमानंतर 1 फेब्रुवारी 1689 औरंगजेबाच्या सरदाराने मुकरब खानाने शंभूराजांना संगमेश्वर मध्ये कैद केले आणि औरंगजेबाने शंभूराजांचे 40 दिवस हाल करून मारले. अशा माझ्या छत्रपती संभाजीराजांना त्रिवार अभिवादन करून व्हिडिओची सुरुवात करते. तर आईचं खूप दिवसांनी आगमन झालेलं आहे. आई वर्षातून आता आलेले आहे व्हिडिओ मध्ये. तर चला आम्ही आलो होतो तुळापूरला, दाखवते तुम्हाला पुढं. चला फ्रेंड. तर आई खूप ऊन आहे का हो? आई ऊन आहे का? हो. आई झालेले आहे गरम 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 उन्हामध्ये. चला हा आई म्हणताय रुमाल बांधलेला आहे. माझ्या ढंगना रंगाचा फोटो काढते. पुढं आहे हे. चला आम्ही तुम्हाला दाखवते तुळापूर. आई आणि हे चाललेले आहे बघू शकता. संभाजी महाराज यांची समाधी समोर लाइटिंग पण लावलेली आहे. आई आणि हे चाललेले आहे. यांची एंट्री झालेली आहे. तर प्रत्येकाला धाडसाचा लढा देणाऱ्या अशी संभाजीराजांच्या समाधी स्थळाला नक्की एकदा भेट द्या. मी तर आलेली आहे भेट द्यायला. खूप अभिमान वाटतोय आज संभाजीराजांच्या समाधी स्थळी यायला. आपला अजूनही भगवा तसाच फडकतो आहे आणि कायमस्वरूपी तसाच फडकत राहील. तर नक्की एकदा तुळापूरला नक्की भेट द्या आणि कसं वाटतं ते नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. तर समोरच संभाजी महाराजांची मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर आई इथे उभी आहे. आई बूट काढा. तर आईने पिशवी खाली ठेवलेली आहे. आई बूट काढत आहे. तर आई सापडते आता बूट कुठं ठेवू याची जागा. तर चला बघूया पुढं व्हिडिओ. चप्पल काढण्याची सोय होती. चप्पल काढलेली आहे आईने. सॉक्स आहे आईचे पायातले कधी निघत नाही सॉक्स त्याच्यामुळं. झाड हॉटेल पण आहे शेजारी. इथं छोटे मोठे दुकान आहेत. चला बघूया आपण. हा आईचं चालू होतं. इथं राहू दे चपला. इथं आपल्याला दिसू शकतो भाजीपाल्यांचं दुकान. तर पुढे गेटच्या समोर आल्यानंतर अशी संभाजी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं आणि झालेला प्रसंग डोळ्यासमोरून जात नाही. जो प्रसंग आणि महाराजांची तलवार बघून अंगावर काटाच येतो. असं वाटतं ते दृश्य त्यावेळेचं किती भयंकर असेल आणि महाराजांची जिद्द, चिकाटी आणि ताकद बघून अक्षरशः खरंच डोळ्यामध्ये पाणी येतं. अंगावर काटाच उभा राहतो महाराजांचं हे दृश्य बघून. शेवटी ते शिवाजी महाराजांचे पुत्र होते आणि त्यांनी ते कर्तव्य पुरेपूर निभवलेलं आहे. महाराज छत्रपती महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा खूप अभिमान वाटतोय. तर नक्की मित्रांनो एकदा तुळापूरला नक्की भेट द्या. तर आईचं दर्शन झालं होतं. तर पूर्ण असं हे दगडी बांधकाम आहे. खूप मजबूत त्या काळाचं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दगडी बांधकाम त्या काळामध्ये कसं होतं महाराजांच्या काळामध्ये. तर खूप अभिमान वाटत होता संभाजीराजांचा. आपला भगवा अजूनही डौलाने तसाच फडकत आहे. खूप दृश्य डायरेक्टली अंगावर काटाच येत होता. तर बघू शकता हे दगडी बांधकाम. साईडने भिंत दिलेले आहे. चारही साईडने दगडी बांधकाम आहे हे. तर खूप ऊन पण लागत होते त्याच्यामुळे पायांना खूप चटके बसत होते. आणि हे जो जिना दिसतोय तुम्हाला, तर काही सण वगैरे असला, महाराजांचा जन्मदिन वगैरे, तिथं हार टाकायला वगैरे दिलेल्या आहे त्या पायऱ्या. सध्याला गेट बंद होतं. तर बघू शकता हे दगडी बांधकाम. तर खूप असं वाईट पण वाटत होतं. खूप असं यातना होत होत्या मनाला तिथं पाऊल टाकताच.
आणि यांचं चालू होतं जरा फोटोशूटचं. आईला माहिती देत होते हे. तर ऐकूया आता यांची माहिती आपण. तर आईला माहिती नसल्यामुळं हे सांगत होते, आईला माहिती की हे शिवाजीराजे यांचे पुत्र होते आणि त्यांना म्हणजे मारलेलं होतं, की दगाबाजी झाली होती म्हणून मारलेलं होतं. तर आईला कळलं नव्हतं पहिले हे कोण आहे, त्याच्यामुळे ते माहिती देत आहे आईला की हे संभाजीराजे होते, शिवाजी महाराजांचे पुत्र होते आणि त्यांच्यासोबत अशी दगाबाजी झाली होती त्यामुळे त्यांना मारलं होतं. तर आईला पण ऐकून खूप डोळ्यामध्ये पाणी आलं आणि वाईट वाटलं ते दृश्य बघून. तर आईचे आणि त्यांचे तेच विषय चालू होता. आई म्हणत होत्या खूप वाईट झालं, असं नको व्हायला होतं, खूप डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि ते सांगत होते. तर ते ऐकून माझ्या पण डोळ्यामध्ये खूप पाणी येत होतं. तर आईला खूप वाईट वाटते आणि ते सांगताय आता तिकडं चल आपण पाया पडायला जाऊ, आणि कसं वाटलं तुला इथं येऊन. तर आई बोलल्या की मला खूप असं डोळ्यात पाणी येतंय माझ्या. तर चला आपण जाऊया पुढं. खूपच अभिमान वाटत होता माझ्या राजाचा. श्री धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा श्री क्षेत्र तुळापूर खूप अभिमानास्पद गोष्ट होती. खूप अभिमान पण वाटत होता आम्हाला तिघांना पण, आणि चांगलं पण वाटलं खूप. नक्कीच तुम्ही तुळापूरला एकदा नक्कीच भेटले होते आता दर्शनाला कवी कलश यांच्या. तर मैत्रीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवी कलश आणि संभाजीराजे यांचं. तर कवी कलश यांचा पण खूप अभिमानच वाटत होता. कवी कलश यांचं पण ऐकून थोडं वाईटच वाटत होतं. तर आईला ते सांगत होते की इकडं नद्यांचा त्रिवेणी संगम आहे नद्यांचा, तर चल आपण कवी कलश यांचं दर्शन घेऊ. तर आई आल्या दर्शन घ्यायला. तर कवी कलश यांची समाधी, जसे ते दोघं सोबत होते तसे त्यांची समाधी पण समोरासमोरच आहे एक्झॅक्ट, आणि हे आहे कवी कलश यांची समाधी. तर मैत्रीचं उदाहरण म्हणजे कवी कलश आणि संभाजीराजे शेवटच्या श्वासापर्यंत दोघंही एकत्रच होते. तर आता शक्यतो बघायला नाही भेटत अशी मैत्री, पण मग खूपच म्हणजे अभिमान वाटत होता. तर लॉग खूप मोठा होत असल्यामुळे पार्ट 2 नक्कीच टाकेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की पार्ट 2 बघायला विसरू नका. तर छत्रपती संभाजीराजे यांचं दर्शन आम्ही कसं घेतलं, काय घेतलं, तर पार्ट 2 मध्ये नक्की बघा.